Exercise 1.1, question number first. Determine which of the following pairs of angles are coterminal. What is mean by coterminal? आता कोटर्मिनल ची डेफिनेशन आपण बेसिक मध्ये घेतलेली आहे. पुन्हा एकदा इथे समजून सांगतो कोटर्मिनल म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, दोन अँगल घेतले आपण, एक 30 डिग्री आणि एक दुसरा अँगल घेतला 390 डिग्री, आणि या दोघांची सबट्रॅक्शन जर 360 येत असेल, या दोघांची सबट्रॅक्शन, हा एक अँगल आहे, हा दुसरा अँगल आहे, या दोघांची सबट्रॅक्शन जर 360 येत असेल किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असेल, म्हणजेच काय, तर 360 मल्टिप्लाइड बाय 1, 360 मल्टिप्लाइड बाय 2, 360 मल्टिप्लाइड बाय 3 up to and so on. 360 multiplied by 1, 361. 360 multiplied by 2, 721. 360 multiplied by 3, 1080. Multiplied by 4, 1440. तर असेच नंबर्स येत असतील सबट्रॅक्शन 720, 1080 किंवा 360 या दोन्ही अँगलची सबट्रॅक्शन जर 360 असेल किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असेल तर अशा अँगल्सला कोटर्मिनल अँगल्स म्हणतात. म्हणजे ही जी पेअर आहे ही कोटर्मिनल अँगलची पेअर आहे. अशाच प्रकारे खाली इथे पेअर्स दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. पहिली पेअर घेतलेली आपण, फर्स्ट एक्झाम्पल आहे 210 आणि -510. आता ही पेअर कोटर्मिनल आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या दोघांची सबट्रॅक्शन घ्यावं लागेल. मायनस, आता इथे लक्षात ठेवायचं की निगेटिव्ह नंबर असल्यामुळे आपल्याला याला ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल. म्हणजेच बरोबर 210 मायनस मायनस प्लस 150. देअरफॉर किती होणार आहे, 063 360. आणि आपल्याला इथे आन्सर सुद्धा लिहावं लागेल की विच इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. हे 360 मिळालं म्हणजे याचा अर्थ या दोघांची डिफरन्स, या दोघांचा डिफरन्स 360 आहे. देअरफॉर इथे लिहावं लागेल विच इज an integral multiple of 360. Therefore, the pair of angles is coterminal. खूप इझी आहे. जी कोणती पेअर दिलेली असेल त्याला फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्या दोघांची सबट्रॅक्शन घेऊन ती 360 किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 येते ते पाहायचं, आपल्याला चेक करायचं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे 360 मायनस 30. आता याला चेक करू आपण. 360 मायनस 30 ला या दोघांची सबट्रॅक्शन घेऊ. 360 मायनस, पुन्हा आता मायनस साइन दिसतो 30 ला, म्हणून हे ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल -30. देअरफॉर याला सॉल्व्ह करा. 360 प्लस 30, देअरफॉर 390. आता इथे तुम्ही ऑब्झर्व करा, आलेला नंबर म्हणजे येणारा आन्सर हे 360 आहे का, नाही. म्हणून आपल्याला इथे लिहावं लागेल विच इज नॉट अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. विच इज नॉट an integral multiple of 360. Therefore, the pair of angles and angles is not coterminal. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. -180 आणि 550. आता या दोघांची जर सबट्रॅक्शन करायची झाली आपल्याला तर -180 आणि मायनस दुसरा नंबर आहे 550, या दोघांची सबट्रॅक्शन करा. निगेटिव्ह नंबर आहे म्हणून निगेटिव्ह येणार, मायनस येणार, आणि हे होते 720. आता इथे चेक करा,
हा जो नंबर आहे हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 आहे, म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो, 2 इंटू 360, 2 इंटू 360, 720 आपण 2 इंटू 360 लिहिता येते, म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ इथे काय आहे 360 आहे, म्हणजेच खाली आन्सर लिहिताना विच इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360, देअरफॉर द पेअर ऑफ अँगल इज इज कोटर्मिनल. काय इथे पेअर ऑफ शॉर्टकट मध्ये लिहित होता, तुम्ही लिहिताना एक्झाम मध्ये अशा पद्धतीने लिहायचं, पेअर ऑफ अँगल्स इज कोटर्मिनल, पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. नेक्स्ट एक्झाम्पल -405 आणि दुसरा नंबर आहे 675. या दोघांची सबट्रॅक्शन करा, या दोघांची मायनस ॲडिशन करावं लागेल आपल्याला. ॲडिशन होते 1080. आता 1080 सुद्धा काय आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 आहे, म्हणजे याला आपण 3 इंटू 360 असं लिहू शकतो. देअरफॉर विच इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 लिहायचा, किंवा शॉर्टकटमध्ये द पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल लिहिलं तरी चालते. देअरफॉर द पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल. नेक्स्ट एक्झाम्पल आपलं काय आहे कोटर्मिनल मिळालं आपल्याला, ही जी पेअर आहे कोटर्मिनल मिळाली. नेक्स्ट आहे 860 आणि 580. 860 आणि 580 ला आपण सबट्रॅक्ट करू. 860 मायनस 580 याला जर आपण सबट्रॅक्ट केलं तर किती राहणार आहे 280 राहतो, आणि 280 हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 ने, म्हणजेच ही पेअर कशी झाली नॉट कोटर्मिनल. नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल आहे 900 मायनस ऑफ -900. सेकंड निगेटिव्ह नंबर असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहायला लागेल. देअरफॉर 900 प्लस 900, देअरफॉर 800. आता हा 1800 हा जो नंबर आहे हा आपल्याला इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 मध्ये लिहिता येतो. 5 इंटू 360. देअरफॉर हे सुद्धा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 लिहावं लागेल, विच इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 अँड द पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल.